नमस्कार. वेडिंग फोटोग्राफी. वेडिंग फोटोग्राफी म्हणजे काय हो? तर नक्कीच आज आपण या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेडिंग फोटोग्राफी कशी करायची किंवा त्यामध्ये आपल्याला काय काय बदल करावे लागतील किंवा आपण प्रोफेशनल लेवलपर्यंत कसं काम करू शकतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण ह्या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. तर नमस्कार, मी प्रमोद गायकवाड. गेली 15-20 वर्ष झालं या माझ्या अत्यंत आवडत्या क्षेत्रात काम करतो आहे, जे म्हणजे वेडिंग फोटोग्राफी. जर तुम्ही नुकताच कॅमेरा घेतला असाल किंवा तुम्ही वेडिंग फोटोग्राफी करत असाल, तर आपल्याला काय बदल करायला पाहिजेत किंवा कशा पद्धतीने काम करायला पाहिजे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या वेगवेगळ्या भागातून आपण देणार आहोत. आणि मला अपेक्षित आहे की तुम्हाला ते नक्कीच आवडेल. तर पहिलं म्हणजे वेडिंग फोटोग्राफी म्हणजे काय? तर वेडिंग फोटोग्राफी म्हणजे नुसता कॅमेरा घेतला की वेडिंग फोटोग्राफी होत नाही. वेडिंग फोटोग्राफीला सगळ्यात महत्त्वाचं लागतं ते म्हणजे तुम्हाला लोकांच्या भावना जपता आल्या पाहिजे. जगता आणि जपता दोन्ही गोष्टी आहे, कारण त्या इमोशनमध्ये त्या ज्या पूर्ण 2-3 दिवस किंवा 1 दिवसाचा जो इव्हेंट असतो, त्या इव्हेंटमध्ये तुम्ही त्या फॅमिलीशी असे समरस झाला पाहिजेत आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून, आपलं तोंड बंद ठेवून. कारण मोस्टली आजकाल आपण बघतो की बऱ्याचदा आपण फोटोग्राफर नव्हता, डिरेक्टर होतो. असं करा, तसं करा. तर ती वेडिंग फोटोग्राफी होत नाही. ते कुठं करायचं, कुठं नाही करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यामुळे आपण वेडिंग फोटोग्राफीमध्ये सगळ्यात आधी भावना जपता आल्या पाहिजेत आणि त्या आपल्या माध्यमातून, आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्याला त्या सुंदर रीतीने कॅच करता आल्या पाहिजेत. माझं असं म्हणणं आहे की खूप महागडा कॅमेरा घेतला, खूप महागड्या लेन्स घेतल्या म्हणजे आपण वेडिंग फोटोग्राफर झालो असं होतं का? तर तसं नाही. तर आपल्याला सगळ्यात आधी एक छानपैकी आपल्या डोक्यात एक ठेवलं पाहिजे की आपल्याला लोकांच्या भावना जपायच्या आहेत आणि त्या सुंदर रीतीने, म्हणजे उदाहरणार्थ बघा, एखाद्या लग्न प्रसंगाच्या वेळी वधू आणि वर पहिल्यांदा एकमेकाला बघतायत आणि ते आपल्याला कॅच सुंदर रीतीने करता आलं पाहिजे. किंवा वधूची बहीण पटकन मागून येऊन तिला वधूला कॉम्प्लिमेंट देते, नवरीला कॉम्प्लिमेंट देते, किंवा नवऱ्याचे वडील नवऱ्याला येऊन मागून थाप मारतायत, ते तुम्हाला कॅच करता आलं पाहिजे अगदी तुमच्या फोटोच्या किंवा व्हिडिओच्या माध्यमातून. म्हणजे सिंपल लॉजिक असं आहे की तुम्हाला फोटोग्राफीच्या माध्यमातून तुम्ही खूप अलर्ट असलं पाहिजे वेडिंग फोटोग्राफीमध्ये, तर तुम्ही एक चांगले वेडिंग फोटोग्राफर होऊ शकता. तर वेडिंग फोटोग्राफीमध्ये आपल्याला जर का टिकून राहायचं असेल किंवा वेडिंग फोटोग्राफी म्हणजे काय हे आपल्याला नक्की माहिती पाहिजे असेल किंवा आपल्याला हवा करायचं असेल, तर 4 गोष्टी आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. ती पहिली गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये संयम पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे सराव करण्याची तयारी पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लोकांशी चांगल्या आणि योग्य पद्धतीने संवाद साधता आला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतत आपल्याला प्रॅक्टिस करायला पाहिजे, सतत सराव करायला पाहिजे. तर आपण एक उत्तम वेडिंग फोटोग्राफर होऊ शकतो. तर वेडिंग फोटोग्राफीच्या माध्यमातून आपल्याला नक्की आपल्याला काय आपण बघणार आहोत ते मी पुढच्या येणाऱ्या प्रत्येक भागात सांगणार आहोत. जसे की आपल्याला लाइटिंग कशी वापरायची, आपल्याला कोणते कॅमेऱ्याच्या लेन्सेस वापरल्या पाहिजे, आपल्याला लोकांशी कसं बोललं पाहिजे, लोकांशी म्हणण्यापेक्षा आधी लग्नाच्या ऑर्डर्स कशा घेतल्या पाहिजे. त्याच्यानंतर आपण लाईट व्यवस्था किंवा आपण असं म्हणतो की आपण भले मोठे लाईट्स घेऊन जातो, उदाहरणार्थ AD300, AD600, AD200, याची आवश्यकता आहेच, पण ते नसलं तर आपल्याला काय करता आलं पाहिजे, ते नसल्यावर सुद्धा आपण काय करू शकतो, या अशा आणि बऱ्याचशा गोष्टी आपण सिरीजमध्ये शिकणार आहोत. आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला ते नक्कीच आवडेल. तर येणाऱ्या पुढील भागातून आपण शिकणार आहोत की वेडिंग फोटोग्राफीमध्ये आपल्याला काय काय प्रिपरेशन करायचे आहे किंवा आपण कशी तयारी केली पाहिजे किंवा आपली तयारी झाली तर आपण कुठे चुकता आहोत. आणि तुम्हाला त्याच्याबद्दल काही शंका असतील किंवा काही मनात प्रश्न असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी नक्की त्याची उत्तरं देईन. तर पुढच्या भागात आपण बघणार आहोत की नक्की वेडिंग फोटोग्राफीसाठी आपण कोणत्या कॅमेरे आणि लेन्सेस वापरल्या पाहिजे, जो सगळ्यात वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. तर तो प्रश्न देणार आहे किंवा त्या गोष्टींबद्दल अजून तुम्हाला काय माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी वाट बघतोय. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.
थँक्यू.